नमस्कार मंडळी, मी अथर्व गरजकर. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. तर सकाळी 6 वाजता आम्ही निघालो आहे आणि खूप अशी लास्ट मोमेंटला प्लॅन झालेली ट्रिप आहे. आणि फॉर द फर्स्ट टाईम आम्ही ना की ट्रेन विनने आलो आहे, आम्ही कारने आलो आहे. शौनकनी कार काढले, शौनकच्या कारमधून आलो आहे आम्ही. आणि आज हरिश्चंद्रगडला चाललो आहे. तर 2 दिवसाचा ट्रेक असणार आहे हा. आज 6 वाजता निघालो आहे आम्ही आणि आता 10:30 वाजलेत आणि आम्ही आता माळशेज घाटपर्यंत पोहोचलो आहे. आणि म्हणजे हरिश्चंद्रगड हा सगळ्या ट्रेकर्सचा ड्रीम ट्रेक असतो आणि ते लाईफमध्ये एकदाच नाही करत तर बऱ्याच वेळा करतच असतात. ऑल्सो ट्रेकर्सची पंढरी असं बोललं जातं, कारण खूप सुंदर असा ट्रेक असतो हा हरिश्चंद्रगडचा. तर आज फायनली जातो आहे आम्ही. आणि मेन म्हणजे आम्ही कारनी चाललो आहे, पण मी तुम्हाला सगळं सांगणार की ट्रेननी वगैरे कसं पब्लिक ट्रान्सपोर्टनी यायचं आहे वगैरे. सो स्टे ट्यून्ड, शेवटपर्यंत व्लॉग नक्की बघा. मध्ये तिकडे वरती काय फॅसिलिटीज आहेत, टेंट वगैरेचं सगळं सीन सांगतो. आज सॅटर्डेला आम्ही चढणार आहे, थोडं एक्सप्लोर करणार आणि रात्री कॅम्पिंग करणार आहे तिकडे. आणि मग संडेला उद्या दुसऱ्या दिवशी डिसेंड करून मग घरी येणार आहेत. सो असं 2 दिवसाचा प्लॅन आहे. तर हा व्लॉग पूर्ण बघा, तुम्हाला नक्की आवडेल. सो येस, लेट्स सी. माझ्या लिस्टमध्ये हरिश्चंद्रगड हा ट्रेक 2-3 वर्षांपासून होता आणि आज आम्ही फायनली जातो आहे, ते सुद्धा स्टेला आणि कारने. त्यामुळे मी खूप जास्त खुश आहे. सकाळी लवकर निघाल्यामुळे खूप मस्त व्ह्यू आणि वेदर मिळाला आणि रोडला ट्रॅफिकसुद्धा नाही लागला. कारने जात होतो त्यामुळे गाणी गात, मज्जा करत आणि थोडीशी झोप काढून गेलो. हरिश्चंद्रगड हा अहमदनगर जिल्ह्यातील माळशेज घाट जवळ आढळतो. माळशेज घाट क्रॉस करून पुढे आल्यावर खुवी फाटा नावाचा एक बसस्टँड येतो. तिथूनच आत लेफ्टला खिरेश्वर गावात आपल्याला जायचं आहे. तुम्ही एसटीने आलात तरी ती तुम्हाला खुवी फाटाला ड्रॉप करेल. लेफ्ट मारल्यावर 5 किलोमीटरचा मस्त सरळ असा रस्ता येतो. राईट साईडला पिंपळगाव जोगे डॅमचा सुंदर व्ह्यू घेत आपण हरिश्चंद्रगडच्या बेस विलेजला पोहोचतो आणि तिथूनच सुरुवात होते आपल्या हरिश्चंद्रगडच्या भटकंतीची. नमस्कार मंडळी, तर आम्ही इकडनं आता खिरेश्वरवरून आलो आहे. थोडं इथे बसून शेडमध्ये बसून खाल्लं आहे, थोडंसं ब्रेकफास्ट वगैरे केलं. इथे गाडी लावली आहे आणि आता निघतो आहे हरिश्चंद्रगड चढायला. इकडनं रूट आहे तो पिंपळगाव जोगे डॅमवरून इकडे आतमध्ये आलो की इकडे हा बेस विलेज आहे खिरेश्वर. आणि मग खिरेश्वरवरून इथे आता ह्यावाल्या आतून वरती चढायचं आहे. 12:30 वाजले आणि आम्ही ट्रेक स्टार्ट केला आहे. 5 तासाचा ट्रेक आहे. खिरेश्वरवाला रूट आहे हा. खिरेश्वर हा बेस विलेज आहे, तर आम्ही खिरेश्वर थ्रू ट्रेक करतो आहे आज. तर हरिश्चंद्रगडचे असं बोलतात 20पेक्षा जास्त वाट आहेत चढण्यासाठी. मेन आहेत त्या पाचनाई, खिरेश्वर आणि नळीची वाट. तर पाचनाई हा सगळ्यात सोपा रूट आहे. पाचनाईवरून म्हणजे जे मोस्टली ट्रेकिंग ग्रुप्स वगैरे येतात ते सगळे पाचनाईवरून येतात. पाचनाईला 2-3 तासाचा ट्रेक असतो. खिरेश्वर थोडा मॉडरेट लेवलचा ट्रेक आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता आता 5 मिनटं झालं आणि दम लागायला लागलं आहे. खिरेश्वर थोडा मॉडरेट लेवलचा ट्रेक आहे. आणि जी नळीची वाट आहे तो वाला रूट, त्याच्यासाठी प्रॉपर रॉक क्लाइम्बिंग, रॅपलिंग वगैरे करून वरती जावं लागतं. तर आज आम्ही खिरेश्वरवाल्या रूटवरून चाललो आहे आणि इथपर्यंत कसं पोचायचं हे मी सांगतो तुम्हाला, की इवन पाचनाईला कसं पोचायचं हे पण सांगतो. आता ट्रेक स्टार्ट केलं आहे. सो आता लेट्स गो. नमस्कार मंडळी, आता 5 वाजलेत आणि आम्ही 4:30ला आलो आहे हरिश्चंद्रगडवर. ब्रेक घेतला, जेवलो अर्धा तास वगैरे आणि मध्ये पण हळूहळू चालत येत होतो. आणि तिकडे देऊळ आहे, मी आता इथे रेस्ट करतो आहे. चेंज केलं आणि आता कोकणगडाला चाललो आहे सनसेट बघायला. खूप थकून भागून काय होऊन आलो आहे आम्ही वरती. मला शूट पण नाही करायला मिळालं, जास्त काही शूट नाही केलं मी. थोडंसं एक्झॉस्टिंग होतं, पण एवढं म्हणजे 5 तास तर नाही लागले. आम्ही 4:30 तासात आलो, ते पण अर्धा तास ब्रेक घेऊन वगैरे. मुली होत्या म्हणून थोडं हळूहळू आलो आम्ही, आरामात ब्रेक घेऊन. नाही तर आम्ही असतो तर 3.5 तासात आलो असतो. काय बोलतो?
3.5 तासात आलो असतो ना आरामशीर. तुझ्यामुळे लेट झाला. तर मी कोकणगडाला चाललो आहे. द बेस्ट पार्ट ऑफ हरिश्चंद्रगड. कोकणगडावरूनचा सनसेट भाई साहब. किती वर्षांपासून असं बघत आलो आहे, खूप काय काय आणि ऐकत आलो याच्याबद्दल. आणि फायनली तिकडे जाताना खूप भारी वाटते. म्हणजे एवढं थकलो आहे वगैरे आम्ही आणि एक्झॉस्ट झालो आहे. थोडंसं वाटलं तिकडे. म्हणजे आम्ही तिकडे हॉटेल आहे एक, तिकडे थांबलो आहे. तर त्यांच्याकडे स्टे करणार आहे. तर तिकडे बॅग्स वगैरे ठेवले आहेत. त्या हॉटेलची डिटेल मी सांगतो तुम्हाला नंतर. आणि तिथे काय फॅसिलिटीज आहेत ते पण सांगतो. पण आता आम्ही तिकडे बॅग्स ठेवल्या आहेत आणि सन तर तिकडे आम्ही चाललो आहे आता ते एक्सपिरियन्स करायला. आणि मी घेतला आहे कॅमेरा माझ्यासोबत. बेस्ट सिनेमॅटिक शॉट्स ऑन द वे फॉर द फर्स्ट टाईम माझ्या व्लॉगमध्ये. म्हणजे DSLRवाले, GoProवाले तर तुम्ही बघतच आलात. DSLRवाले सिनेमॅटिक शॉट्स बघत आहेत तुम्हाला. ॲज युजल सगळ्यांसोबत जे होतं तेच आमच्यासोबत झालं. सनसेट बघण्यासाठी पळतो आहे आम्ही, लिटरली पळतो आहे, फुल धावतो आहे. कारण माहितीच नाही कुठे जायचं आहे. म्हणजे आम्हाला वाटलं की तिकडनं हरिश्चंद्रेश्वर मंदिरच्या इकडनं लगेच असेल, पण आता तिकडनं पण आम्ही आलो इकडे. आणि इथून आलो आहे, इथून असं त्या साईडला तिकडे सनसेट आहे. ह्याच्या मागे जायचं आहे. भागो भागो भागो. हरिश्चंद्रगडचे मेन ज्या 3 वाटा आहेत, पाचणाई, खिरेश्वर आणि नळीची वाट. इफ यू आर अ बिगनर चूज पाचणाई. खिरेश्वर पण ट्राय करू शकता जर तुम्हाला ॲडव्हेंचर करायचं असेल तर आमच्यासारखा. पण हे लक्षात घ्या की तुमच्यासोबत कोणतरी एक्सपिरियन्स ट्रेकर असायला पाहिजे, कारण खूप जंगल आहे आणि खूप वाटा कन्फ्युजिंग आहेत आणि स्टीप आहे खूप. आणि कॅम्पिंगसाठीची तुम्ही 2 दिवसाची बॅग घेऊन चढणं इज डिफिकल्ट. इन केस तुम्हाला जर वाटत असेल की तुम्ही वाट चुकलात किंवा काय, तर जागेवर अशा रिबिन्स लावल्या आहेत. थँक्यू सो मच ज्यांनी कोणी लावल्या आहेत. त्या खूप ह्याच्याने हेल्प होते. आणि जर तुम्ही वीकडेजमध्ये आलात, विकेंड्सला तरी मध्ये मध्ये स्टॉल्स वगैरे मिळतात तुम्हाला लिंबू पाण्याचे वगैरे. जर वीकडेजला आलात तर काही कोण नाही मिळणार तुम्हाला, गडावरती पण आणि मध्ये पण. जर खिरेश्वरला येत असेल तर खिरेश्वरला येण्यासाठी तुम्हाला, जर मुंबईवरून येत असाल तर CSMTवरून कल्याणची ट्रेन पकडायची. कल्याण स्टेशन हे त्यातल्या त्याच जवळच आहे. कल्याण स्टेशनवरून ST पकडायची, माळशेज घाटला जाणारी ST, जी खुबी फाटाला आणि त्याचा खिरेश्वरला येण्यासाठी खुबी फाटा स्टॉप आहे. कल्याण स्टेशनवरून माळशेज घाटची बस पकडून खुबी फाटाला उतरायचं. आणि खुबी फाटावरून मी मगाशी जे दाखवलं की हा खुबी फाटा आहे, तर इकडनं आतमध्ये चालत यायचं. पिंपळगाव जोगे डॅम दिसणार आपल्याला आणि तिकडनं आतमध्ये 6 किलोमीटरचं अंतर आहे चालत येण्यासाठी. तर तो पूर्ण डॅमच्या साईडनी लागूनचा रस्ता आहे, तो पूर्ण चालत यायचा आणि तुम्ही खिरेश्वरला येता. त्यात काय एवढं हे नाही. आणि कल्याणवरून फ्रिक्वेन्सी खूप चांगली आहे बसेससाठी माळशेज घाटच्या. खिरेश्वरचा पण रूट म्हणजे पूर्ण जंगल असल्यामुळे आणि सूर्य ऑलमोस्ट म्हणजे ह्या साईडला होता, कोकणगडाच्या साईडला होता आणि आपण हरिश्चंद्रगडच्या ह्या साईडनी चढतो आहे. तर वरतून चढताना बिलकुल ऊन लागत नाही. आम्ही तर 12:30ला चालू केलेलं, पूर्ण भर उन्हामध्ये ट्रेक करतो आहे आम्ही. तर ऊन तर लागत नाही, कारण असं आहे सूर्य इकडे होता आणि ह्या साईडला पूर्ण शॅडो होती. तर थकवा खूप कमी जाणवला. पण फक्त एकच आहे की स्टीप आहे आणि एवढी मोठी बॅग घेऊन, 2 दिवसाची बॅग घेऊन चढायला थोडा दम लागतो बस, बाकी काय नाही. बाकी खिरेश्वर पण तसं बघायला गेलं तर एवढं काय नाही, बस लेंदी आहे थोडा. भाई फाइनली. हाँ, मैं ऐसी किसी शाम की बात कर रहा था. थोड़ा ठहर जाते हैं ना, इतनी भी क्या जल्दी है गुजर जाने की. सनसेट बघून आम्ही सगळेच स्वतःमध्ये हरवून गेलो होतो. का नाही हरवणार. निसर्गाची किमयाच अशी आहे की माणसं आपलं आयुष्य विसरून यात गुंग होऊन जातात. आणि त्यात कोकणकड्यावरूनचा सनसेट म्हणजे विषयच नाही. आयुष्यात सगळ्यांनी एकदा तरी हा एक्सपिरियन्स घ्यायलाच हवा. एक शाम और ढल गई.
एक दिन और जी लिया भाई. बेस्ट सनसेट ऑफ माय लाईफ. सनसेट आणि मून. काय बोलू मी. आणि आता फुल थंडी वाढली आहे. आता हा कोकणगड आहे पूर्ण. नमस्कार मंडळी. 8:30 वाजल्यात आणि आता आम्ही तुटून पडतोय. फुल टेंटमध्ये आहे. इम्प्रेशन बॅड पडली. तर बोललो एवढं पण अनपडणार ब्लॉग त्याचे व्ह्यूवर तर फुल तुटून पडणार आहे. भूक लागले डेंजर. कोकणगडावरून आलो आहे आणि सकाळी आता उद्या तारामती पीकला जाऊन सनराईज बघणार आहे. सगळं जेवण घरूनच आणलेलं आम्ही. ते आधी संपवतो आहे. मग जर भूक लागली तर मॅगी बनवायचा प्लॅन आहे. मॅगी बिगी घेऊन आलो आम्ही. टोप बीप सगळं. आणि बाहेर आग लावायचा जुगाड पण केला आहे. 1:15 झाला रात्रीचा आणि हमें क्या चूल मची है की हम चूल पेटा रहे. भूक लागली आहे मला म्हणून मी सगळ्यांना उठवलं आहे आणि आता मी चूल पेटवलं आणि मॅगी. ओ हाय. कॅम्पिंगसाठी आलो आहे आणि कॅम्प फायर नाही केलं असं कसं होईल. आणि त्यासोबत मॅगीचा तडका असेल तर हा 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 हा. आणि कॅम्पिंग म्हणजे टेंट वगैरे मध्ये स्टे करून प्रॉपर कॅम्पिंगचा फील. हरिश्चंद्रगडावर कॅम्पिंग करायचं अजून एक स्वप्न आज पूर्ण झालं. म्हणजे तुम्हीच विचार करा ना. एखादा डोंगर चढून आपण आलो आहोत. कॅम्प फायरच्या बाजूला बसून गाणी गातोय. टेंटमध्ये राहतोय. पहाडोवाली मॅगी खातोय. जवळच्या मित्रांसोबत गप्पा गोष्टी करतोय. खूप मस्त टाइम स्पेंड करतोय. खूप मस्त एक्सपिरियन्स आहे. ते बोलतात ना, ॲट द एंड ऑफ द डे युअर फीट शुड बी डर्टी, युअर हेअर मेसी अँड युअर आईज स्पार्कलिंग. नुसतं हेच नाही तर ह्यासोबत हा पण एक्सपिरियन्स आहे. ऐका. अरे पाव नसणार पण तिकडे पाव नाही. भाई इथे रेंजचा खूप बेकार सीन आहे. असं फोन असे लावायला लागतात. म्हणजे कालपासून रेंज म्हणजे आम्ही खालतून चढायला चालू केलं तेव्हा चालू केलं की कॉल केला होता किंवा मेसेज केलं होतं की आम्ही आलो आहे, पोचलो आणि चढायला चालू करतो. आणि वरती आल्यापासून काहीच रेंज नाही. म्हणजे 12 वाजता काल इन्फॉर्म केलं होतं 12:30ला आणि आज आता 12 वाजलेत. आणि आत्ता आम्हाला सगळे असे मेसेज आलेत की डिअर कस्टमर यू हॅव मिस कॉल. मग आता पण एकच रेंज आणि आम्ही असे कॉल करतो आहे. फक्त एकच गाडी रेंज आणि फक्त असं वरती हात फोन पकडून कॉल करतो आहे. 2 वाजता वगैरे निघू. हॅलो. नमस्कार मंडळी. तर आता आम्ही चाललो आहे हरिश्चंद्रेश्वर मंदिरमध्ये. तर मंदिरात जाऊन सांगतो सगळं मंदिराबद्दलची माहिती काय आहे, कसं काय, कधीपासूनचं बांधलं आहे मंदिर आणि काय आहे तिकडे, काय काय आहे. आता आमचा असा प्लॅन आहे की म्हणजे सकाळी उठून तर आम्ही सकाळी आम्ही उठलेलो 5:30 वाजता. गुड मॉर्निंग फ्रॉम हरिश्चंद्रगड. सकाळ झाली आहे. 5:30 वाजले. सनराईज तर बघायचं होतं पण थंडी एवढी आहे की टेंटच्या बाहेरच नाही पडायचं कोणाला. आम्ही सगळे टेंटमध्येच झोपलो आहे अजून. आणि थंडी एवढी होती. आत्ता पण थंडी आहे. थकलो होतो खूप कालपासून. तर तारामतीवाला सनराईज आमचा मिस झाला आहे. आणि आम्ही आता उठलो आहे किती 9ला वगैरे उठलो असू. आणि आता म्हणजे नाश्ता केला आम्ही ज्यांच्याकडे राहतो आहे. तर आम्ही हॉटेल पायल म्हणून एक आहे. म्हणजे इथे हरिश्चंद्रेश्वर मंदिर आणि इथे हॉटेल पायल असं ह्याला लागूनच आहे. आणि असे बरेच हॉटेल्स आहेत इथे. इकडे हॉटेल आहेत, तिथे हॉटेल आहेत सगळे. इवन कोकणकडाचे इथे हॉटेल्स आहेत. हॉटेल म्हणजे त्यांचे टेंट्स वगैरे असतात आणि ते अरेंज करून देतात आपल्याला आपल्यानुसार किती टेंट्स आहेत म्हणजे किती लोक आहेत त्याच्यानुसार. आणि त्यांच्याकडे जेवण वगैरे पण असतं. तर आम्ही हॉटेल पायलला राहतो. यांच्याकडे असं पॅकेज होतं की 350चा एक पूर्ण पॅकेज होता ज्याच्यामध्ये सॅटर्डे नाईटचं जेवण
व्हेज आणि टेंट आणि सकाळचा ब्रेकफास्ट म्हणजे पर पर्सन 350 रुपीज. पण आम्ही तसं काय घेतलं नव्हतं, तर आम्ही 750ला 2 टेंटच घेतले होते फक्त, म्हणजे आम्हाला त्यांच्याकडून टेंटची सोय पाहिजे होती. कारण खाणं वगैरे तर आम्ही आणलं होतं आणि मॅगी वगैरे घेऊन आलो होतो बनवायला, आणि मग ती रात्री बनवलीसुद्धा. हरिश्चंद्रेश्वर मंदिर हे भारतीय शिल्पकलेचं उत्कृष्ट उदाहरण असलेलं सुमारे 4000 वर्षांपूर्वी बांधलेलं अतिप्राचीन मंदिर आहे. मंदिरात आपल्याला शिवलिंगाचं दर्शन होतं आणि मंदिराच्या डाव्या बाजूला गणपती बाप्पा सुद्धा आहेत. हरिश्चंद्रगडावर पाण्याचे बरेच टाके आहेत, पण ह्या मंदिरातल्या टाकीत तुम्हाला स्वच्छ आणि चांगलं पिण्याचं पाणी 12 महिने मिळेल. या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की हे संपूर्ण मंदिर एका प्रचंड मोठ्या दगडामध्ये बांधलं गेलं आहे. म्हणजे तुम्हीच विचार करा ना, एक मोठा दगड आणि त्यात पूर्ण मंदिर, त्यात पाण्याचं टाकं, ते सुद्धा 4000 वर्षांपूर्वी. अनबिलिव्हेबल. ह्या मंदिरावर देवनागरीमध्ये लिहिलेले बरेच शिलालेख आहेत. ह्या मंदिराच्या बाजूलाच केदारेश्वरची गुहा आहे. ही गुहा त्यातील 4 खांबांसाठी प्रसिद्ध आहे. असं म्हटलं जातं की हे 4 खांब म्हणजेच 4 युगांचं प्रतीक आहे. यातील 3 तुटलेले खांब म्हणजेच सतयुग, त्रेतायुग आणि द्वापरयुग, जे होऊन गेले आहेत, आणि 4था अखंड खांब म्हणजे कलियुग. काय भारी आहे ना. तर या गुहेमध्ये एक मोठं शिवलिंग आहे, जे 4ही बाजूने पाण्याने वेढलेलं आहे. या शिवलिंगापर्यंत पोहोचण्यासाठी बर्फासारख्या थंडगार पाण्यातून जावं लागतं. त्या शिवलिंगाजवळ जाऊन आम्ही रिटर्न आलो आहे टेंट्समध्ये आणि बॅकपॅक्स केलं. आता 1:15 म्हणजे 1:30 झालं आहे आणि परत आता मंदिराजवळ आलो आहे, कारण मंदिरामध्ये पाण्याची एक टाकी आहे. तिथे मगाशी पाणी भरलं, तर आता सगळ्या बॉटल्स तिकडनं भरून घेतं. बेस्ट पाणी असतं जे मिळतं आपल्याला इकडे ते, कारण त्या दगडांमधून पावसाचं पाणी जे वाहतं दगडांमधून येऊन साठलेलं असतं. तर शौनक घेऊन आलं आहे सगळ्या बॉटल्स सगळ्यांच्या भरून. सगळ्या बॉटल्स घेऊन आम्ही जाऊ खाली. डिसेंट स्टार्ट करतो आहे आता. 1:30 वाजल्या. परत खिरेश्वर रूटने डिसेंड करतो आहे आम्ही. तर आता स्टार्ट करू, तर असं अंदाजे 3 तासात पोचू आणि मग खाली गेल्यावरच निघू आणि ऑन द वे काहीतरी जेवायचं काहीतरी बघू, आणि मध्ये जाता जाता तर ड्राय स्नॅक्स खाऊ, थोडं बिस्किट वगैरे आहे. हरिश्चंद्रगड जर 1 डेमध्ये करायचं असेल तर 1 डेमध्ये पण तुम्ही करू शकता, पण त्यासाठी तुम्हाला पाचनाईवाला रूट घ्यावा लागेल. म्हणजे पाचनाईवरून येऊन तुम्ही कॅम्प पण करू शकता, असं काही सीन नाही. जर आरामात करायचं असेल पण 1 डे पण करू शकता, पण फटफट करायला लागेल. आणि बस तुम्हाला सनसेट आणि सनराईज वगैरे ते सगळं बघायला नाही मिळणार. तुम्ही याल पाचनाईवरून आणि बस मंदिर आणि ते सगळं कराल. कोकणकडेला जाऊन याल, पण सनसेट वगैरे एक्सपिरियन्स करायला नाही मिळणार. तर तो ऑप्शन एक आहे, तो पण करू शकता तुम्ही. एक इम्पॉर्टंट मेसेज टू ऑल द व्ह्युअर्स आणि ट्रेकर्स. तुम्ही जर ट्रेकिंगला येत आहे तर म्हणजे ह्याच नाही पण ॲटलिस्ट ह्या तरी म्हणजे गडावरती, हरिश्चंद्रगडावरती टॉयलेट फॅसिलिटीज नाही आहेत आणि मोस्टली ट्रेक्सवर किंवा गडांवरती त्या नसतात. फक्त जे टुरिस्ट स्पॉट्स केले आहेत म्हणजे लाईक सिंहगड वगैरे तिकडे टॉयलेट फॅसिलिटीज आहेत फक्त, बाकी अशा कुठच्या ट्रेक्सवरती नसतात. आणि यू शूड ॲक्सेप्ट दिस फॅक्ट. तुम्ही ट्रेक करायला आला आहे, तुम्ही नेचरमध्ये आला तर नेचरला पकडून चालायला पाहिजे. तुम्हाला सगळ्याच फॅसिलिटीज मिळणार नाहीत आणि हाच पॉईंट येतो परत की तुम्ही तुमच्या कम्फर्टेबल झोनमधून बाहेर येत आहे आणि ट्रेक करताय, तुमच्या बॉडीला थकवताय, नवीन नवीन एक्सपिरियन्सेस करताय, नवीन ॲडव्हेंचर्स करताय. तर त्यामध्ये ही गोष्ट पण इन्क्लूड होते. म्हणजे लाईक हायजीन वगैरे सगळं मान्य आहे, पण तुम्ही आता नेचरमध्ये आलं तर नेचरमध्ये ते डिकम्पोज होऊन जातं आणि तुम्ही त्याला टाळू नाही शकत अशा गोष्टीला. स्पेशली तर तुम्हाला ते कुठे ना कुठेतरी कॉम्प्रोमाइज करावं लागणार. आणि हाच रिअल एक्सपिरियन्स असतो नेचरमध्ये राहणं. जे माउंटेनिअरिंग, पहाडी लाईफ वगैरे जे काय असतं त्याच्यामागे हा पण एक पॉईंट असतो की, आणि हा तुम्ही इग्नोर नाही करू शकत. म्हणजे मी जाणारच नाही असं बोलून चालत नाही, कारण तुम्हाला ट्रेकवर खायचं असतं, प्यायचं असतं खूप, त्याच्याने बॉडी
हायड्रेटेड ठेवतात आणि हे करतात. तर छोट्या गोष्टी असतात ज्या आपण लक्षात ठेवायच्या असतात वॅन यू कम टू ट्रेक. आणि तुम्हाला काय ऑप्शन नसतो, म्हणजे लाईक तुम्हाला ट्रेक करायचं आहे, तुम्हाला खावं लागणार, तुम्हाला ट्रेक करायचं आहे, तुम्हाला प्यावं लागणार आणि तुम्ही ते अवॉइड नाही करू शकत. आणि जर ते तुम्ही अवॉइड करताय तर तुमची बॉडी थकणार, तुम्ही डिहायड्रेट होणार, काय पियाला वगैरे नाही तर, आणि मग तुम्ही करूच नाही शकत ट्रेकिंग. कम विथ दॅट माइंडसेट की आपल्याला हे करायचं आणि ह्या गोष्टी अशा असणार. आय गेस कोणी सांगतच नाही या गोष्टी, पण मी सांगतो आहे कारण माझ्या लक्षात आलं आहे. आणि ही काय एवढी मोठी गोष्ट नाही, नॅचरल गोष्ट आहे खूप. जास्त नाही, 5-10 मिनटं लागतात जास्तीत जास्त याच्यासाठी. नमस्कार मंडळी. तर 1:15 वाजता डिसेंड करायला स्टार्ट केलं होतं आम्ही आणि आता 5:30 वाजलेत आणि खाली पोचलो आहे आम्ही गाडीजवळ. गाडी पार्किंगचे चार्जेस घेतात 100 रुपये, जे आम्हाला आत्ता समजलं. म्हणजे मगाशी आम्ही काल जेव्हा आलो तेव्हा तर नव्हतं, इथे कोणच नव्हतं. आणि आता कार लावली आहे तर सिक्युरिटीवाला एक जण होता आणि मग त्यांनी 100 रुपये घेतले. तर काय आता बोलणार, आता काय करू नाही शकत त्याला. पण येस, आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आम्ही मध्ये थांबून ब्रेक घेऊन आलो आहे. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. सो व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमचा फेवरेट पार्ट कमेंट करा आणि तुम्हाला अजून काय काय असे क्वेश्चन्स असतील तर ते विचारा. आणि येस, सबस्क्राईब करून ठेवा अशा अजून ॲडव्हेंचरस व्लॉगसाठी. सो अथर्व गरजकर सायनिंग ऑफ.